हॅलो फ्रेंड, मी अक्षय. मी आज चाललो आहे पुणे टू चिपळूण असा एक सुंदर प्रवासाला. या प्रवासामध्ये पुण्यातून प्रवासाची सुरुवात, रस्त्यातील सुंदर व्ह्यू, प्रवासातील छोटे छोटे मोमेंट, कोकणातकडे जाताना बदलणारे माहोल आणि प्रवासातील सुंदर सनसेट, शेवटी चिपळूणचा व्ह्यू. शहराच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन मनात एक ध्यास होता, कोकणचा हिरवाई आणि तिथला शांतिमय निसर्ग. पुण्याच्या धावपळीतून बाहेर पडून जेव्हा बस कोकणाच्या दिशेने शिरली, तेव्हा बदलणारे निसर्गाचे रूप मनाला खूप भुरळ घालत होते. खिडकीतून दिसणाऱ्या डोंगरांच्या रांगा, पावसाची चाहूल येणारे ढग आणि मातीचा तो खास सुगंध. या प्रवासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हतं, तर ती स्वतःला शोधण्याची एक सुवर्ण संधी होती. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण आणि प्रवासात सोबत असलेला भाऊ, हे सगळं काही कधीही न विसरणारे क्षण होते. कधीकधी आयुष्यात अशा प्रवासाची खूप गरज असते, जिथे आपण निसर्गाशी संवाद साधतो आणि मनातल्या आठवणींच्या संग्रहात एक नवीन पान जोडतो. या प्रवासात म्हणजे केवळ एक ट्रिप नसून मनाला उभारी देणारा एक अनुभव आहे. हा प्रवास एक डेस्टिनेशनचा नाही, तर प्रत्येक क्षण एन्जॉय करण्याचा होता. रस्ता कितीही लांब असला तरी योग्य लोक आणि सुंदर निसर्ग असेल तर प्रवास आठवण बनतो. काही प्रवास हे फक्त एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे नसतात, ते आठवण बनवण्यासाठी असतात. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवत होतो. शहरे मागे राहिली आणि निसर्गाने पूर्ण मूड बदलून टाकला. या मूडमध्ये कोकणाची चाहूल लागली. हवा बदल, वातावरणातील बदल आणि घर जवळ आल्याची भावना सुरू झाली. प्रत्येक वळणावर निसर्ग अजून सुंदर दिसत होता. प्रवासातले छोटे छोटे मोमेंट्स, रस्त्यावरचा वारा, खिडकीतून दिसणारे साताऱ्यातील दृश्य व पुढे वेगवेगळे मोमेंट्स. थोड्या वेळाने खिडकीतून दिसणारे डोंगरातील हिरवाई आणि मध्ये दिसणारा चांगला एक सनसेट. रस्त्यातील सनसेट, वाऱ्यांचा आवाज, गाडीचे सफर आणि मनाला शांतता. हा सनसेट जसे आकाशाने भगवं चादर ओढली आहे असे झालं होतं. सनसेटचा आनंद घेत आम्ही निघालो आणि आनंद घेता घेता थोड्या वेळाने आम्ही कोयनामध्ये येऊन थांबलो आणि कोयनामध्ये आल्यावरती पावसाने परत सुरुवात केली. कोयनामध्ये बस थोडा वेळ थांबली होती. आम्ही बसमधून थोडा नाश्ता केला. त्यानंतर परत थोड्या वेळाने बस कोयनातून चिपळूणच्या दिशेने निघाली आणि आम्ही थोड्या वेळानेच चिपळूणला पोचलो. चिपळूणला घ्यायला माझा भाऊ आला होता. आम्ही तिघे भाऊ एका गाडीवरनं आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो. तेवढ्या वेळाने आमच्या गावामध्ये पोचलो. असा हाल आमचा प्रवास संपला, पण आठवणी अजून सुरूच होत्या मनामध्ये. आणि हा प्रवास कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद.